नमस्कार. माननीय श्री सुदामाप्पा इंगळे अमृत महोत्सव त्यांच्या या गौरव समारंभाच्या निमित्ताने आपण जमलेलो आहोत. या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या सगळ्यांचेच मार्गदर्शक आदरणीय पवारसाहेब, ज्यांचं भाषण आपण आता ऐकलं, या भागातले लाडके आमदार संजय जगताप, जगन्नाथ बापू, जालेंदर भाऊ, बापूसाहेब शिवरकर, सतीश उरसळ, संभाजी झेंडे, विजयराव कोलते, माणिकराव झेंडे पाटील, दत्ताबा चव्हाण, लक्ष्मणदादा चव्हाण, एन डी जगताप, अभिजित जगताप, बाळासाहेब कामटे, बाबूसाहेब माहुरकर, शरद जगताप, तानाजी जगताप, मानेदादा, दिलीप यादव, सुनील घिवार, लक्ष्मण बांदल, दिलीपदादा बारबाई, सुनीताताई कोलते, प्रदीप अण्णा पोमन, निवृत्ती अण्णा बांदल, पुष्करराज जाधव, हनुमंत पवार, भारतीताई, छायाताई, गौरीताई, बापू भोर, हनुमान पवार, भरत जांभरे, सचिन घुले, गणेश ढोले, सुशांत कांबळे, बाळासाहेब जगदाळे, डॉक्टर कुटे, अमोल कामटे, मानसिंग बाबा आणि ताई, दत्तराज कड, संभाजी अप्पा, नारायण भाऊ, पारगे भाऊ, सुरेश भोर, तात्या भीमताडे, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, खरं तर संभाजी झेंडेंनी मला अजूनही आठवतं, या कार्यक्रमाची सुरुवात आणि चर्चा झाली तेव्हा या सगळ्यांनीच व्यासपीठावर हा कार्यक्रम घ्यायचा एक निर्णय घेतला आणि आपणच्या तिन्ही लेकी सारिका, सुवर्णा आणि रुपाली आणि त्यांचे सुपुत्र रणजित या सगळ्यांनी ह्याच्यातही जो सहभाग घेतला त्याबद्दल मी त्यांच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते. आणि अप्पा, आप सुदामाप्पा, आप जियो हजारों साल, साल के दिन हो 50,000 चे तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देते. आत्ताही फक्त 75 आहे, ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की आता 75 वर्षाचे तुम्ही झालाय. आता तुम्हाला मुली कुठे आहेत त्यांच्या तिन्ही, त्या तिन्ही मुलींना सांगते, कारण का मी हे केलेलं आहे, 75 केली आणि त्याच्यानंतर वडील किंवा आई 80 वर्षाचे पूर्ण झाल्यावर त्यांचं सहस्त्रचंद्र दर्शन करायचं असतं. त्याच्यामुळे तुमच्या सहस्त्रचंद्र दर्शनाला आम्ही सगळे व्यासपीठावर नक्की हजर असू. कारण आजही तुमची जी धावपळ असते, म्हणजे माझ्या लोकसभेला सगळ्यात जास्त आता तयारीला उत्सुक कोण आहे तर ते सुदामाप्पा आहेत. त्यांनी चार्जच घेतलाय त्याचा. त्याच्यामुळे पुरंदरमध्ये आलं की हे सगळे एकत्र मिळून इलेक्शनचं नियोजन, म्हणजे एखाद्या छोट्या मोठ्या इलेक्शनला जसं 25-30 वर्षाची मुलं उत्सुक असतात तशी, मी ज्येष्ठ नागरिक म्हणणार नाही, लोकांना ज्येष्ठ म्हणलेलं आवडत नाही, पण ही सगळी युवा वडीलधारी लोक ज्या उत्साहाने सगळे नियोजन असेल, हे खूप खरं तर त्यांच्यापेक्षा म्हणजे जगावं कसं ते ह्या पिढीकडून शिकलं पाहिजे. आणि त्या काळामध्ये मी आदरणीय पवार साहेबांनी नेहमी सांगते की तुमच्या आईनी तुम्हाला काय जेवायला घातलं मला माहिती नाही बाबा, पण हे निराश कधी होतच नाहीत. आणि हे खरंच या पिढीकडनं शिकण्यासारखं आहे, कारण का ते लढत राहतात सगळे. त्यामुळे आम्हाला सगळ्यांनाच हे खरं या सगळ्या पिढीचा खूप मोठा अभिमान आहे आणि खरंच कौतुक आहे. मगासपासून मानेदादा 3 वेळा एक गोष्ट बोलले. त्यांनी सातत्याने सुदामाप्पांना मला आदर्श संसद रत्न, आदर्श जिल्हा परिषद मेंबर. मानेदादा, मला थोडीशी आपल्याला विनंती आहे, आज नंतर आम्हाला काही म्हणा पण आदर्श म्हणू नका, कारण का समाजात गैरसमज होतात. त्यामुळे आदर्श शब्दाची थोडीशी महाराष्ट्रात जरा गडबड झालेली आहे. पण खरंच आहे की आदर्श, आपण त्यांचं काम हे सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि इथे येताना मी विचार करत होते की सगळा सुदामाप्पांचा हा प्रवास, त्यांचे ऋणानं बंध जे दादा जाधवरांबरोबर आहेत, जसे त्यांचे आहेत तसे माझेही आहे. मला आजही तो दिवस आठवतो. 2009 मध्ये च्या आधी जेव्हा मी पहिल्यांदा लोकसभा लढले तेव्हा 7-8 पासून 2 वर्ष आधी, म्हणजे मी पहिल्यांदा 2009 मध्ये लोकसभा चा फॉर्म भरला, पण तो निर्णय व्हायच्या आधी 2 वर्ष मी बारामती लोकसभा मतदारसंघाचं सगळं गाव, वाडी, वस्ती फिरले होते. आणि त्यामध्ये मी पहिल्यांदा पुरंदरला जेव्हा आले होते तेव्हा कुणाला भेटले होते 2007 मध्ये, तर दादा जाधवरांच्या घरी मी गेले होते. आणि दादांच्या घरची मला सगळ्यात प्रिय आजही आठवण म्हणजे त्यांचं चिंचेचं झाड आहे. आजही दादांच्या घरी गेलं
की ते चिंचेचं झाड भरलेलं असतं आणि तेव्हापासूनचा प्रवास या सगळ्यांबरोबर. नंतर मी सासवडला आले होते आणि तेव्हा संजय भाऊंचे वडील काका हयात होते, तेव्हा काकांना आम्ही भेटायला बँकेत गेलो होतो आणि तेव्हापासूनचा प्रवास आणि गेले 15-17 वर्ष आपण सगळे एकत्र काम करतो. त्याच्यात प्रत्येकाकडून काहीतरी वेगळं शिकायची संधी मिळाली आणि त्यानंतर सुदामाप्पाही कार्यरत होते, पण त्यानंतर एक खूप मोठी जबाबदारी ही सारिकावर त्यांनी दिली आणि एक अतिशय कर्तृत्ववान मुलगी म्हणून सारिकाचं काम आपण सगळ्यांनी 5 वर्ष पाहिलेलं आहे. सुदामाप्पांचं मार्गदर्शन होतंच, पण त्याबरोबर त्यांच्या लेकीसाठी त्यांनी एक गार्डियन म्हणून काम केलं, पण त्यांच्या लेकीचंही कर्तृत्व आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. खरंच सारिका, तिचं बाळ लहान होतं मला आठवतंय, तरी जिल्हा परिषदचं काम आणि बाळ हे दोन्हीचा बॅलन्स अतिशय उत्तम पद्धतीने सारिकांनी केला आहे. हे सगळे संस्कार हे सुदामाप्पांनी त्या लेकीवर आणि त्यांच्या सगळ्या कुटुंबावर केलेले आहेत. ही सगळी आपल्यासाठी खूप अनेक वर्षाचे कौटुंबिक हे अनुभव आहेत. मी आता इथे सगळ्यांचेच खरं आज येताना 15-18 वर्षाचे सगळ्यांचेच संबंध, आज काही व्यासपीठावर नाही आहेत, पण नसले तरी ते मला विसरले असतील तरी मी कुणाला विसरलेले नाही आहे. कारण 15 वर्ष 3 वेळा आपण ह्या सगळ्यांच्याच मदतीने मी लोकसभेला निवडून गेले. त्याच्यात प्रत्येकाचं फुल ना फुलाची पाकळी, प्रत्येकाचं योगदान आहे आणि दिल्लीला पाठवताना प्रत्येकाचं योगदान मी आयुष्यभर ते विसरणार नाही. आणि पुरंदरवासियांनी 3 वेळा मला जो आशीर्वाद दिला तो तुमच्यामुळे मी दिल्लीला जाऊ शकले आणि दिल्लीत आपल्या मतदारसंघाच्या वतीने जे प्रश्न मांडण्याचा एक प्रांजळ प्रयत्न मी करत राहिले, त्याच्या मागे जेव्हा जेव्हा मी तिथे उभी राहते तेव्हा मी दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, खडकवासला, भोरवेल्ला, मुळशीतल्या प्रत्येक मतदाराची नेहमी आठवण येते. कारण का तिथे मी जेव्हा उभी राहते तेव्हा माझी ओळख सुप्रिया सुळे नसते, माझी ओळख बारामती लोकसभा मतदारसंघच असते. त्यामुळे तुमच्या सगळ्यांमुळे आज एक खूप मोठी संधी आपण मला 3 वेळा दिली आणि त्याच्यामध्ये दर इलेक्शनला सुदामाप्पांचं प्रचंड योगदान राहिलेलं आहे. त्यांच्याही कामाची परिस्थिती मला जरा, खरं तर ते भाषण जे सुरेश भाऊंनी केलं ते भाषण ऐकून मला जरा कुठे गेले, मला जरा काळजी वाटायला लागली. याचं कारण असं की आजच इथे यायच्या आधी मी पत्रकारांना बाईट देऊन आले होते की काय महाराष्ट्राचं राजकारण झालंय बघा, की आज आम्हाला कानावर यायचं की कॅबिनेटमध्ये गँग वॉर चालू आहे असं लोक म्हणतात, भांडणं होतात. आता ती ज्या वास्तूला आम्ही लोकशाहीचं मंदिर म्हणतो अशा विधान भवनमध्ये सत्तेत असलेले मंत्री आणि सत्तेत असलेले आमदार जर मारामाऱ्या करायला लागत असेल तर कसं व्हायचं. पण सुरेश भाऊ, मला आनंद आहे की तुम्ही त्या सापाबद्दल आधी बोलला नव्हता, कारण का मला काळजी आहे सगळ्यांची की उद्या आता तर सगळ्याच हद्दी पार केल्या त्या सगळ्यांनी विधानसभेमध्ये, तर पुढच्या वेळेस कोणीतरी साप घेऊन जाईल. त्यामुळे आज जेव्हा संजय भाऊ मला भेटले, मी म्हणले बरे आहात ना, ते म्हणले का हो, म्हणलं नाही आता आत्तापासून जेव्हा असेंब्लीमध्ये जाल, विधान भवनमध्ये जाल तेव्हा हेल्मेट घालून जा, कारण का जमाना खराब आहे. कारण सत्तेत असलेले सगळे लोक, कोण बंदूक घेऊन येत आहे, कोण बंदूक घेऊन त्या पोलीस स्टेशनला जात आहे, पोलीस स्टेशनमध्ये बंदूक घेतलेला आमदार हा सत्तेतला आमदार आहे आणि गोळी चालवतोय. म्हणजे या देशामध्ये अबकी बार गोळीबार सरकार अशी म्हणायची पाळी आलेली. हे खरंच यासाठी नाही हो आम्ही राजकारणात आलो. राजकारणात कशासाठी आलो आपण सगळेच हे तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी आलो. म्हणजे पुरंदरचं नेहमी मी कौतुक करते आणि मला खरंच माझं भाग्य की या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून मी काम करते. कारण का काम करत असताना इथला अंजीर असेल, इथला सीताफळ असेल, इथला वाटाणा असेल, इथल्या उत्तम असलेले शिक्षक असतील, अशी एक वेगळी ओळख ही पुरंदरची आहे. आणि या संपूर्ण सुसंस्कृत असा या तालुक्यामध्ये आदर्श, बघा आता मला आदर्श म्हणताना मला परत वाटतं की चुकीचा शब्द वापरला का काय, पण अतिशय उत्तम काम करणारे, कष्ट करणारे लोक या संपूर्ण भागामध्ये आहेत. आणि ह्या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून म्हणजे अंजीर जेव्हा मी बघते तेव्हा अतिशय सुंदर पद्धतीने आज या अनेक कुटुंब इथे एक तो आपला हायलंड नावाचा जो व्यवसाय आपल्याकडे सुरू झालेला आहे, त्यातला आपला पुरंदरचा अंजीर हा जर्मनीला आणि लंडनला जातो, आपली द्राक्ष जातात, आपल्याकडून सीताफळ जातं. आणि आज महाराष्ट्रात कुठेही गेलं तर वाटाणा कुठला
तर तो पुरंदरचा असतो. मला कधी कधी कौतुक वाटतं की पुरंदरमध्ये वाटाणा होतो नक्की किती, कुठेही गेलं तरी पुरंदरचंच नाव असतं. त्याच्यामुळे पुरंदरची एक वेगळी ओळख आज सगळ्यांच्या प्रयत्नामुळे झालेली आहे. आणि अनेक आमदार इथून होऊन गेले, त्यांनी सगळ्यांनी खूप सहकार्य केलं. या भागाचा विकास सगळ्यांनी एकत्र मिळून केला. आणि आज या भागात येत असताना सुदामाप्पांनी केलेलं जिल्हा परिषदचं काम, त्यांच्या कुठल्याही गावात आपण गेलं तर नळ योजना असेल, तिथली मंदिरं असतील, तिथे शाळा असेल, खोल्या असतील, अंगणवाडी असेल, या सगळ्यात अतिशय उत्तम काम जर कुठल्या जिल्हा परिषदमध्ये झालं असेल तर ते सुदामाप्पांच्या माध्यमातून झालं. ही आपल्या सगळ्यांसाठी खूप अभिमानाची आणि कौतुकाची गोष्ट आहे. आणि सुदामाप्पांची एक गोष्ट ज्याच्याबद्दल कोणीच बोललेलं नाही ती मी सांगून माझं भाषण संपवणार आहे. सुदामाप्पा हे एक अभिनेता आहेत. हे कोणाला माहिती आहे का? त्यांनी एका सिनेमात काम केलेलं आहे, बरोबर? सिंहासन नावाचा सिनेमा सगळ्यांनी पाहिलाय का? त्या सिंहासन सिनेमामध्ये सुदामाप्पांनी काम केलेलं आहे. हे गुण किती लोकांना खरं सांगा माहिती होतं की ते अभिनेता आहे? पण तीन लोकांना माहिती आहे. पण 4-5 म्हणजे इथे 10,000 लोक आहेत, त्याच्यातल्या 6च लोकांना माहिती आहे. माझी सगळ्यांना विनंती आहे, आज घरी जा, युट्यूबवर सिंहासन नावाचा सिनेमा बघा आणि त्याच्यात तो लाईक करा. जेव्हा सुदामाप्पा येतील तेव्हा सांगा हा आपला माणूस तिथे आहे. पण सुदामाप्पांनी त्याच्यामुळे त्यांच्यात खूप आहे, म्हणजे त्यांनी उत्तम काम केलंच आहे. पण त्यांना वाचनाची आवड आहे, गाण्याची आवड आहे, प्रवास करायची आवड आहे. आता ते इस्रायलला घेऊन गेले होते म्हटलं विजय कोलतेंना. आता तिथे काय काय झालं ते काय मी सांगणार नाही. माझं पोट खूप मोठं आहे आणि माझ्या पोटात खूप गोष्टी राहतात. पण ते शेती शिकण्यासाठी गेले होते असं घरी सांगून गेले होते. तुम्ही हसू नका, लोकांचे गैरसमज होतात. पण खरंच इतके वर्ष हे ऋणानं बंद. म्हणजे मला कौतुक वाटतं की ज्या विजय कोलतेंचं आणि यांची कधी कधी आंदोलनं झाली, पण यांनी राजकारण कधी स्वतःच्या नात्यात आणू दिलं नाही. त्यांचे मतभेद जरूर होते पण मनभेद कधी आले नाही. आणि ह्यालाच सुसंस्कृत महाराष्ट्राची संस्कृती म्हणतात. त्यामुळे जरूर ह्या सगळ्यांनी संघर्ष केला असेल, पण संघर्ष केला तरी त्याच्यात कटुता कधी आली नाही. आणि मला असं वाटतं माझ्यासारख्या नवीन पिढीला हे संस्कार खूप महत्वाचे आहेत की आमचे मतभेद जरूर असतील पण आम्ही मनभेद आमचे आणता कामा नये. आणि एक शेवटची गोष्ट आता सांगते, मला आत्ता आठवली ती, की सुदामाप्पांना आठवतंय का नाही मला माहिती नाही, पण 92 साली आदरणीय पवार साहेब हे राज्याचे डिफेन्स मिनिस्टर होते आणि ते निर्यावरनं लोकांना भेटत पुण्याला चालले होते. निर्याला एका माणसाने त्यांची गाडी अडवली आणि त्या माणसाने सांगितलं तुम्ही पाण्याचं काय करणार आहात? आता मला सांगा तो गाडी अडवणारा माणूस कोण? सुदामाप्पा इंगळे. सुदामाप्पांनी ती गाडी अडवली. नंतर साहेब तिथून निघाले आणि ते डायरेक्ट गेले दादा जाधवरांच्या घरी. आणि नंतर दुपारून सुदामाप्पा पण तिथे पोचले आणि तिथे पवार साहेब, सुदामाप्पा आणि दादा जाधवरांनी लाडू खाल्ला, बरोबर? दिवाळी होती. त्यामुळे हेच तर गंमत असते. म्हणजे जरी त्यांनी विरोध केला असेल तो पण पाण्यासाठी केला, गाडी अडवली, पण एवढी विचारांची वैचारिक प्रगल्भता होती की त्यानंतर 3 तासांनी जेव्हा ते दादांच्या घरी भेटले तेव्हा त्यांनी सुसंस्कृतपणे एकामेकाला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. मला वाटतं ह्याच्यात आपल्या सगळ्यांना खूप शिकण्यासारखं आहे, खूप चांगले अनुभव. आणि ही सगळी जी नाती आहेत व्यासपीठावर आणि खाली असणारे अनेक महत्वाचे नेते खाली आज बसलेले आहेत. त्यामुळे कुटुंब म्हणून अनेक वर्ष आपण सगळ्यांनी इथे उत्तम पद्धतीने काम केलेलं आहे. मी माझ्या आणि संजय भाऊंच्या वतीने तुम्हाला शब्द देते की आजपर्यंत जी सुसंस्कृतपणा आज पाळलेला आहे, मी आज जालेंदर भाऊंचंही कौतुक करते की आज कुठलाही राजकीय विषय बाजूला ठेवून जालेंदर भाऊ आज जरी वेगळ्या विचाराच्या पक्षात काम करत असले तरी आज शुभेच्छा देण्यासाठी ते व्यासपीठावर आलेले आहेत. हेच आपण केलं पाहिजे. आणि ती सगळी ही जी वैचारिक आणि बैठक आहे आणि हे जे ऋणानं बंद आहेत ते माझ्याकडून आणि संजय भाऊंकडून कायम जपले जातील. आज त्यांच्या कुटुंबाला मी मनापासून शुभेच्छा देते. एक अतिशय देखणा असा कार्यक्रम आज त्यांचं कौतुक करण्यासाठी आपण आज जमलेलो आहोत. त्या सगळ्या कुटुंबाला मी मनापासून शुभेच्छा देऊन आज आम्हाला आमंत्रित केलं, आमचं अतिशय प्रेमाने स्वागत केलं, याबद्दल मनापासून आभार मानून पुन्हा एकदा आपणा मनापासून शुभेच्छा देऊन आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.